मी खूप खूप जास्त रडली ह्या गोष्टीसाठी की माझ्या साखरपुड्याला माझी मम्मी नव्हती. असं आहे, मी पण त्या दिवशी साक्षीला असं खूप दिवसांनी भेटले, 6 महिन्यांनी भेटले असते. हा, साक्षीला मी तेव्हा 6 महिन्यांनी भेटले होते. मला ते दिवस आठवले की रडायला येतं, त्याच्यामुळे तुम्ही समजून जा. तर एका पार्ट मध्ये येतं असं, ते सगळं आठवून रडायला येतं. उद्या पोरीच्या घरच्यांनी केस करा माझ्यावर नाही का, की पोलीस केस करतील, उद्या काय होईल की नाही का, पोराला कुठं धरतील आणि पोराला धरून बिडून मारतील, आमच्या पोलीस सोड नसेल तसं. नमस्कार मंडळी, स्वागत आहे पायल प्रतीक ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं. परत एकदा आम्ही घेऊन आलोय तुमच्या खूप रिक्वेस्ट नंतर लव्ह स्टोरी पार्ट 4. आणि खरं तर हा व्लॉग आम्ही थोडा लेट करणार होतो, पण तुमच्या एवढ्या प्रेमामुळे, तुमच्या एवढ्या कमेंटमुळे, छान छान कमेंट्स केल्या तुम्ही, खूप त्या गोष्टीसाठी खूप धन्यवाद आमच्या दोघांकडनं. कारण की तुम्ही खूप आम्हाला सपोर्ट करताय आणि असंच सपोर्ट करत राहा कायम. आम्ही तुमच्यासाठी असेच छान छान ब्लॉग घेऊन येऊ. आणि आता मुद्दा आपला वळूयात आपल्या लव्ह स्टोरी पार्ट 4 कडे. माझा आवाज मी थोडीशी नाकात बोलते कारण की समजून घ्या, मला बरं नाही वाटत आहे, मी आजारी आहे. तरी पण मी आज तुमच्यासाठी फक्त इथं बसली आहे. तर चला सुरुवात करूया आपण लव्ह स्टोरी पार्ट 4 ला. ह्या ब्लॉग मध्ये आम्ही काय काय सांगणार आहे ते मी तुम्हाला पहिले सांगते. मी ह्याच्या घरी कशी काय आले आणि ह्याच्या घरी आमच्याबद्दल कसं काय कळलं तसं नाही, कन्फर्म कधी झालं, कधी मी ह्याच्या घरच्यांना भेटले आणि कधी ह्याच्या घरच्यांनी लग्नाला परमिशन दिली. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा साखरपुडा स्टोरी. हा, माझी साखरपुड्याची स्टोरी. माझ्या मम्मी आणि माझ्या बहीण शिवाय कशी माझा साखरपुडा झाला. तो दिवस चांगला पण होता माझ्यासाठी आणि थोडासा वाईट पण होता. वाईट ह्याच्यामुळे होता ते तुम्हाला आता ब्लॉग मध्ये कळेल. तर ब्लॉग एंड पर्यंत बघा गाईज की माझ्या साखरपुड्याची स्टोरी नक्की काय आहे. तर बोल. तर आता आपण सुरुवात करूया कुठून. पायल तिकडे राहत होती. पायल तेव्हा तुम्हाला थोडक्यात अजून सांगतो की पायलला तेव्हा डेंग्यू पण झाला होता. पायल इकडे ऍडमिट होती, एकटी चालली तिकडून तिकडे आली, एकटीच इकडे आम्ही ऍडमिट केली तिला. पण नंतरची गोष्ट आहे प्रतीक, ती नंतरची गोष्ट आहे. पहिली मग मम्मी पप्पाला भेटले होते, ते कन्फ्युजन होते जरा माझं. ठीक आहे. पण ते त्या गोष्टीमध्ये साईड मध्ये ढकलून होते मी पुढे आताच की नंतर ते परत नको राहायला. तर इथे आता घरी कन्फर्म केलं होतं. मम्मी मला बोलता सगळे म्हणली तीच पोरगी ती, सांगा मला. मी म्हणलं हा तीच पोरगी असं तसं. मग तिथनं विषय असा आला की पोरगी व्हिडिओ करते. मम्मीला या गोष्टीमध्येच माहित होतं सगळं, पोरगी व्हिडिओ करते म्हणून नाही का. मम्मीच्या हातात मोबाईल असलं, मम्मीला माहित होतं की ह्या स्कोप किती चांगला आहे, कसं काय काय आहे ते मम्मीला माहित होतं. पण जे बाकीचे जे नातेवाईक होते ज्यांचे जास्त अँड्रॉइड मोबाईल नाही आहेत त्यांना जरा व्हिडिओ करते पोरगी म्हणल्यावर त्यांना नाही का वाटलं होतं की कसं बनणार, कसं करणार, कसं समजणार, असे प्रश्न पडले भरपूर घरात. सगळ्यांना असं वाटत होतं की अरे ही पोरगी तर व्हिडिओ करती, ही कसं लग्न झाल्यावरती कसं घर सांभाळणार आहे, ही म्हणजे नाही का घरात लक्ष देईल का फक्त व्हिडिओंकडेच लक्ष देईल, नुसती बाहेरच फिरेल, असं म्हणजे नाही का. नातेवाईकांनी पण मम्मी पप्पाला टेन्शन मध्ये आणलं होतं ह्या गोष्टी सगळ्या बोलून. हा, आणि त्याच्यामुळे मम्मी पप्पा म्हणजे माझे सासू सासरे खूप प्रेशराईज होते ह्या गोष्टींनी. मग नाही का त्यांच्या पण मनात असा संशय आला की अरे आपल्या पोरांनी पोरगी पसंत केली आहे, पण कसं आहे आता सगळ्या फॅमिली मेंबर्सनी हे सांगितलं होतं त्यांना की ही घर सांभाळणार आहे का, ही आपल्या पोराशीच नीट एकमेव म्हणजे नाही का राहणार आहे का. आणि सगळ्यात मोठा मुद्दा तर हा होता की म्हणजे मी ह्याच्यावरच कायम प्रेम करणार आहे का. म्हणजे कसं आजकालच्या मुली म्हणजे नाही का असं बघतो आपण, काय काय मुली असतात की त्यांना दुसरं पण प्रेम होतं असं तसं. तर तसं पण एक डाऊट होता मम्मी पप्पाला माझ्याबद्दल नाही का, ही घर नीट सांभाळेल का. फॅमिली प्रेशराईज होती. आणि माझ्या पप्पाला माहित होतं कसं काय पाहिजे, कसं काय पिढी ते आधीपासून त्यांना माहित होतं. तर विषय पण प्रेशराईज झाले होते मम्मी पप्पा ह्या गोष्टीने. त्याच्यामुळे मम्मी पप्पांनी ह्याला डायरेक्ट सांगितलं की बाबा तू त्या मुलीला घरी घेऊन ये, आम्हाला तिला नीट
समोरासमोर बघून दे, तिच्याशी बोलून दे, तिचं बोलणं कसं आहे, तिचं वागणं कसं आहे, आम्हाला बघून दे जरा, थोडंसं भेटलो वगैरे तर आम्हाला कळलं, असं सगळं झालं. आणि मग त्याच्यानंतर ह्यांनी मला सांगितलं घरी यायला. आणि त्या दिवशी तर मी एवढी खुश होते ना, ज्या दिवशी मला घरी यायचं होतं त्या दिवशी असं झालं. मग मी तर खूप खुश होते की आता ह्याच्यांनी मला भेटायला बोलवले म्हणून. मी तर डायरेक्ट चंद्रावरच होते तेव्हा, की मी खुश होते कारण की ह्याच्या मम्मी पप्पाला भेटायचं. खूप नर्वस पण होते की अरे मला काय विचारतील प्रश्न आणि मी काय बोलू असं तसं. मी भेटले, मम्मी पप्पाशी बोलले, खूप नाही का सगळं चांगलं होतं. मम्मी पप्पा पण खुश होते, म्हणजे आहेत ते खुश, आता पण खुश आहेत. पण असं बोलणं वगैरे झालं आमचं. मग सगळं चांगलं झालं. मग मी ह्याच्या मावशांशी पण भेटले. तर मग मी ह्याच्या मावशांशी पण भेटले, मावशांना भेटले. त्यांना पण माझा स्वभाव वगैरे आवडला, माझं बोलणं आवडलं. मग ते म्हणले हा पोरगी चांगली, आम्हाला पण आवडला. आणि त्यावेळेस एक असा किस्सा झाला, जेव्हा मी फर्स्ट टाइम घरी आले होते तर मी एक लॉंग ड्रेस घातला होता. तर तो फुल होता एकदम, काय म्हणजे खूप छान ड्रेस होता. पण जेव्हा मी पप्पा मम्मी सोबत फोटो काढायला असे थांबले होते तर माझ्या आहे ना पायाची बोटं आहेत ना अशी थोडीशी अशी वाकडी झालती नाही का बोटं. तर मग फोटो काढला आणि मी घरी वगैरे गेले. त्याच्यानंतर ह्याच्या मम्मी पप्पांनी आणि पप्पांनीच फक्त वाटतं तो फोटो एवढा झूम करून बघितला आणि त्याच्यामध्ये माझा पायाचा थोडा वाकडा होता ना. तर पप्पा काय म्हणते ते, आणि त्यात ना माझा एक पायाचं बोट ना असं 6 दिसत होते, 6 बोट आहेत पायाला. असं बोट असतं ना, असं ते बोट असं वरती फोटो झालं. हा, आणि पप्पाला असं वाटलं अरे हिच्या पायाला 6 बोट आहेत, एका पायाला 6 बोट आहेत का. तर पप्पा शॉक झाले. पप्पाने याला सांगितलं, मम्मीला सांगितलं पहिलं, मग याला सांगितलं की अरे तिला पायाचा फोटो जरा पाठवायला रे. ह्याचा मला सकाळी मेसेज बघितला, अरे यात 6 फोटो दिसतात, आपले 6 बोट दिसतात नाही. एवढ्या वर्षात मी तर कधी बघितले नाही. हा ना, सगळं पाहिलं. अरे तुझ्या पायाचा फोटो टाक, म्हणजे काय म्हटलं पाठव पटकन. म्हणलं एक विषय आलाय, विषय म्हणजे एवढा काही खास एवढं नव्हतं, पण ते एक फनी पार्ट म्हणून पाठवला फोटो असा. मी पायाचा फोटो काढला नॉर्मल आणि पाठवला. 1 2 3 4 5 1 2 3 4 5 म्हणलं बरं 10 बोट होती बरोबर. मग नंतर मग ते झालं तेवढं की पप्पाला 6 बोट कन्फ्युज झाला होतो. म्हणलं असं कसं काय, सगळे कन्फ्युज झाले तेव्हा. आणि तो काय असा सिरियस किस्सा नव्हता, खूप फनी किस्सा होता. पप्पाला असं वाटलं माझे 6 बोट आहेत, आणि ह्याला असं वाटलं अरे मी एवढ्या वर्षात तिच्या पायाचे 10 बोट बघितलं, हे 11वं बोट आलं कुठून. हा सगळा फनी पार्ट होता गाईज. तर ह्याच्या पुढे मग दिवस असेच चालले होते. तर मग मम्मीला असं वाटलं, म्हणजे ह्याच्या मम्मीला असं वाटलं की आता पायलचं वाटलं सारखं नाही का फॅमिलीमध्ये. मग मावशीला सांगितलं, नंतर पप्पा साईड आजी आजोबांना सांगितलं, मामांना वगैरे सांगितलं की बा असं आहे, दुसऱ्या जातीतली मुलगी आहे, तर कसं करायचं काय करायचं. मम्मी आता घरात लहान आहे, मम्मी म्हणायला गेलं नाही का. मम्मी म्हणून सगळ्यांना विचारत होती काय करायचं कसं करायचं. मग सगळ्यांची असं होती की इंटरकास्ट आहे, उद्या पोरीच्या घरच्यांनी केस वगैरे न करा माझ्यावर नाही का, की पोलीस केस करतील, उद्या काय होईल की नाही का, पोराला कुठं धरतील आणि पोराला धरून बिडून मारतील, आमच्या पोरीला सोड नसेल तसं. हे नातेवाईकांच्या मनात भीती होती एक प्रकारे. तर मोठ्याने बोल, तू मोठ्याने बोल, येतो आवाज आपलाच येतो, ते मशीनचा नाही तेवढा आवाज. तर केस वगैरे करतील, असं करतील की नाही का मला दाबण्याचा प्रयत्न करतील, असं नातेवाईकांना होतं. पण मम्मीला, मला, पप्पाला सगळ्यांना माहित होतं की बाबा असं काय होणार नाही. त्यामुळे आम्ही सगळ्यांना कमीच केलं. सगळे असे म्हणत होते की बाबा पहिलं कोर्ट मॅरेज करून घ्या, पहिलं कोर्ट मॅरेज घ्या, पोलीस चौकीत जाऊन तुम्ही NOC करा वगैरे करा, म्हणजे पुढे जाऊन तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही, पुढे तुम्हाला कोण त्रास देणार नाही. पण मला पायाची एवढी गॅरंटी होती की बाबा पुढे जाऊन पाहिलं कशी पलटी नाही मारणार की बाबा मला प्रतिभा राहायचं नाही बा नाही का, घरच्यांच्या ह्यामध्ये येईल म्हणून असं. तर असं काय होणार नव्हतं म्हणून आम्ही गॅरंटी मिळत होती की असं काय होणार नाहीये. त्यामुळे आम्ही सगळ्यांना सांगितलं बा असं काय होणार नाही, मग कोर्ट मॅरेज करायची गरज नाही, काय कोर्ट मॅरेज करायला काय एवढं सिरियस मॅटर काय होणार नाही. तरी मग सगळ्यांचा प्रेशर होता नाही का कोर्ट मॅरेज वगैरे कर. पण आम्ही डिसिजन घेतलं नाही, साखरपुडा करू, एकुलता एक मुलगा आहे, चांगला व्यवस्थित सगळा कार्यक्रम होऊन दे, सगळं व्यवस्थित झालं पाहिजे ना, सगळे नाही का आवडी वगैरे सगळ्या झाल्या पाहिजे सगळ्यांच्या. तर मग आमचं ठरलं की बा साखरपुडा करू. तर साखरपुड्यापर्यंत कसं सगळा अरेंजमेंट वगैरे केली, आम्ही डेट काढली. आमच्या साखरपुड्याची डेट होती 11 डिसेंबर 2022, 11 डिसेंबर 2022. आणि साखरपुड्याच्या 1 वर्षानंतर आम्ही लग्न केलेले 10 डिसेंबर 2023.
23, हम्म. 22 आणि 23 एक दिवसाचं बरं. यासाठी आम्ही साखरपुडा लय लवकर केला. हो. तेव्हा नातेवाईक नाव भेटावं, कोणी काय म्हणजे घाल नाही का, बोट नाही लावला असं नाही. म्हणजे कसं होतं माहितीये का, आता तुम्हाला सरळ शब्दात सांगते कसं आहे माहिती का, आपले जरी आपले नातेवाईक असले ना तरी भागून चर्चा होतेच. आणि सगळ्यात गहाण मुद्दा हाच असतो की बाबा हा आता आमच्या दोघांचं लफड आहे, ठीक आहे ना, आता मी ह्याच्या घरी येते, ह्याला काय प्रॉब्लेम नाही, ह्याच्या घरच्यांना नाही काय प्रॉब्लेम. पण कसं आहे, लोकांना खूप जास्त प्रॉब्लेम असतो आणि त्यांना खूप मिरची लागत असते की दुसऱ्यांच्या घरात काय चाललंय, ह्याच्या घरात काय चाललंय. खरं सांगायचं मुद्दा तर हाच आहे की लोकांना झोंबत असतं आणि मग ते मागे चर्चा करत असतात. लोकांना मध्ये नातेवाईकांचा काही विषय नाही आहे. म्हणजे लोकांमध्ये आजूबाजूच्या लोकांना ते तुम्हाला असं का बोलतोय ना, ते तुम्हाला आम्ही पुढच्या पार्टमध्ये सांगू. जेव्हा तुम्हाला सांगाल की पायल साखरपुड्यानंतर सासरवाडीमध्ये का राहत होती, हे जेव्हा तुम्हाला आम्ही सांगत तेव्हा हे पायल असे काय बोलत होती सांगत. लोक काय काय बोललेली आहेत मम्मीला येऊन ते तुम्हाला सांगलं आम्ही. पण त्याच्या आधी तर हा क्लिअर मुद्दा होता की मग मम्मी आम्ही सगळ्यांनी म्हणजे मम्मीच्या डोक्यात आलं असं की नाही कोर्ट मॅरेज वगैरे काहीच करायचं नाही, आपण डायरेक्ट करूयात साखरपुडा. म्हणजे मम्मी किती लोकांनी हे करून किती काड्या घालून दे लोकांनी. पण आपण माझं ह्या प्रतीकचं डोकं, माझं डोकं, पप्पाचं डोकं आणि मम्मीचं डोकं, ही 4 डोकंच फक्त घरात चालतील. बाकीचे काही पण बोलतील आपण ऐकायचं आणि सोडून द्यायचं. तर मग मम्मीने ठरवलं की म्हणली कोर्ट मॅरेज वगैरे काहीच नको, आपण सरळ करू साखरपुडा. म्हणजे कसं साखरपुडा झाला म्हणजे अर्ध लग्न झालेलं समजतो ना आपण. आता अशीच पद्धत आहे की साखरपुडा झाला म्हणजे अर्ध लग्न झालं. मध्ये आवाज जातो बाहेरचा खूप ते काम चालू असतं ना, आम्ही तर कंटिन्यू 2 महिन्यात काही ना काहीतरी काम चालू असतं, त्यामुळे डिस्टर्ब होतं खूप. तर मुद्दा हा होता काय बोलते शेवटी मी सांगते आता. म्हणजे मुद्दा हा होता की कुणी किती पण काड्या घालून दे, पण आपण कोणाचं काहीच ऐकायचं नाही. आपण सरळ साखरपुडा करायचा. लोक बोलायला येतात, काय आपल्याला द्यायला येत नाही, त्याच्यामुळे लोकांचं ऐकायचं नाही. आम्ही असं ठरवलं होतं. तर विषय असा झाला, मग आम्ही ठरवलं साखरपुडा करायचा. ह्याच्या घरी तर परमिशन होती सगळी आमच्या लग्नाला, पण माझ्या घरी नव्हती. माझी मम्मी ऑलरेडी चिडली होती. मग मी पण असा विचार केला, अरे मी माझ्या घरच्यांना कसं बोलणार की मम्मी मला साखरपुडा करायचा आहे, तू पण चल, तुझी परमिशन आहे ना, असं हो वेगळे झाले होते. पण मी विचारायला पण नाही गेले ना मम्मीला की मम्मी मला साखरपुडा करायचा आहे. मी फक्त बहिणींना सांगितलं माझ्या. आता तुम्हाला तर माहितीये बहिणींचं नातं असतं. बहिणीचं नातं असं असतं की किती पण भांडून द्या, किती पण काय होऊन द्या, पण बहीण असते. आणि बहीण पण आईसारखीच आहे माझ्या. मी माझ्या बहिणीला पण तीच दर्जा देते जी माझ्या मम्मीला देते. तर मी सगळ्यात पहिले मी त्यांना सांगितलं. आता माझ्या बहिणी खूप चांगल्या आहेत, त्यांची परमिशन होती. मग त्यांनी पण मम्मीला खूप समजवलं की नाही का, त्यांची परमिशन होती कारण त्यांची पण ऑलरेडी लव्ह मॅरेज होती दोघींची पण. त्यांना माहिती की सिच्युएशन कशी असते अशी. हा त्यांना माहिती. आता समजून घेतात माझ्या बहिणी खूप मला, तर त्यांना पण माहिती होतं. मग त्यांनी पण मम्मीला माझ्या खूप समजवलं की मम्मी तू नको असं नाराज होऊ, तिला आपण नाही का देऊ परमिशन, काय झालं ती चांगला मुलगा आहे असं तसं, हे सगळं ठरलं. ठीक आहे. मेन प्रॉब्लेम कसा तुम्हाला माहितीये का, कास्ट राहिली वेगळी बाजूला. पायलच्या मम्मीला मी कसा मुलगा आहे ना हे माहितीच नव्हतं. कधी ना भेटलो, ना माझा स्वभाव माहिती, ना माझं काम माहिती, ना मी व्यसनी का निर्व्यसनी असल्या गोष्टी माहिती. मम्मीला काहीच माहित नव्हतं. त्यामुळे मग एक प्रकारे नाही का की मुलगा कसा आहे मुलगा कसा हेच माहित नव्हतं. त्याच्यामुळे मम्मी शुअर नव्हती की परवानगी द्यायला. त्याच्यामुळे मम्मी अशी नाही करत. खूप अशी शांत आहे, त्याच्यामुळे तिला कसं कुणी काय असं सांगितलं असं ती लगेच हे विश्वास करते. आणि शेवटी विषय पोरीचा असतो म्हणून आईला कोणतं पण वाटणारच की आपल्या पोरीचं चांगलं व्हावं असं तसं. त्याच्यामुळे माझ्या मम्मीच्या मनात नाही का असं थोडं हे होतं. त्याच्यामुळं ती मला काहीच बोलली नाही त्यावेळेस. तर मग मी खूप रडले. मला तर ते दिवस पण आठवून मला खूप असं दुःखी वाटतं कधी कधी. मी खूप खूप जास्त रडले ह्या गोष्टीसाठी की माझ्या साखरपुड्याला माझी मम्मी नव्हती. म्हणजे कसं इकडं मम्मीचं वगैरे पप्पांचं ठरलं होतं काही होऊन दे, तिकडे गेल्यावर आपण जाऊन पायलच्या घरी जाऊन तिथं नाही का सविस्तर आपण जाऊन बोलू, सविस्तर बघू काय होते बघू आपण. तर यांचं जाऊन आपण तिथून नाही का अपमान झाला पण आपण जाऊन पुरीच्या घरच्यांना भेटू. तर
एका पार्टमध्ये रिलीज होते, ह्या पार्टमध्ये रडू येतं असं ते सगळं आठवून रडायला येतं असं तर माणूस मग काय उगाच नाही होतं, रडत. साखरपुडा वगैरे सगळं ठरण्यात आलं होतं. तरी घरचे म्हणते येऊ, मी म्हणलं नको असं काय करायला, म्हणलं पायल मी जाऊन बोलतो म्हणून. पण प्रॉब्लेम असा झाला ना, पायलच्या मम्मीनी ना, तर जेव्हा पायलनी घर सोडलं त्यांचं, त्यानंतर तुम्हाला सांगितलं लास्टच्या पार्टमध्ये त्यांचं घर नाही का, त्यांचं रुटीनच चेंज झालं एक प्रकारे. आणि तिथनं ते पायलनी घर सोडलं म्हणून त्यांनी पण ते घर सोडलं, ते पण दुसरीकडे राहायला आले. आणि दुसरीकडे कुठं राहत होते हे पायलला माहितीच नव्हतं, पायल ते राहायला कुठे गेलं. आणि मम्मीने हे मला सांगितलं नव्हतं, कारण की मम्मी तेव्हा माझ्यावरती मम्मीला एवढा राग होता, त्याच्यामुळे मग मम्मीने मला तेव्हा पायाची मी दुसरीकडे कुठं राहायला गेली होती सांगितलंच नव्हतं अजिबात. ते बाबा पाहायला माहित नव्हतं, मग आम्ही जायचं कुठं, मग मी ह्याला घेऊन जायचं कुठं. तर मी पायलनी प्लॅन केला की जो पायलच्या एक नंबरचे जिजू आहेत मोठे, त्यांना पायलच्या घरी पाठवलं आणि त्यांना म्हणलं फोन करा नाही का तिथे गेल्यावर. मग फोन केला, तिथं फोनवर बोललो, पायल बोलली फोनवर, मग मी असं आहे, साखरपुडा करायचं ठरलंय, तू येणार आहेस का, तू येतेस का. तर मम्मी एवढी चिडली होती, त्या मम्मीनी नाही का बोलायला एवढी तयारी दाखवलीच नाही, म्हणजे तुला काय करायचं ते कर म्हणली, मी तुझ्या साखरपुड्याला येणार नाही म्हणली. तर मग तिथनं झालं बोलणं, नाराज झाली पायल पण तेव्हा भरपूर की बाबा मम्मी नाही म्हणून. तिथनं गेलो, तिथनं निघतानाच मग साक्षीचा फोन आला मम्मीला की नाही का भेटायचं म्हणून, मम्मीला समजा सॉरी पायलला फोन आला. मग आम्ही निघता कुठलं गार्डन आहे तिथे एक नवीन गार्डन झालंय, तर तिथे साक्षीला मग पहिल्यांदा भेटलो, मी पण पहिल्यांदा भेटलो ना साक्षीला, मी तिथं पहिल्यांदा भेटलो. म्हणजे भेटल्यानंतर बोललो वगैरे नाही का, साक्षी म्हणली नाही का, साक्षीच्या मनात काही राग नव्हता तेव्हा. मी खरं सांगते तुम्हाला, साक्षी पण आहे ना, तुम्ही तिला असं तिचं मन कसं आहे माहिती का, ती पण खूप हळवी आहे. शेवटी बहीण आहे आणि आपली बहीण दुखाते तर कोणती बहीण अशी खुश राहील खूप, तर त्याच्यामुळे ती पण खूप हळवी. तिला पण तिथं नाही का मला बघून तसं तिला रडायला येत होतं, कारण की मी तिला असं की तुम्हाला सांगतो मेन विषय असा आहे, मी पण त्या दिवशी साक्षीला असं खूप दिवसांनी भेटले, 6 महिन्यांनी भेटले असते. साक्षीला मी तेव्हा 6 महिन्यांनी भेटले होते. मला ते दिवस आठवले की रडायला येतं, त्याच्यामुळे तुम्ही समजून जा. तर विषय तुम्हाला सांगतो, आता मी करतो कंटिन्यू. विषय सांगतो की मला पर्सनली कोणी ओळखत नव्हतं त्यांच्या घरात, फक्त मोठी बहीणच ओळखत होती. ती कॉलेजमध्ये आली ती बघायला. तर पूर्ण बाहेर झाल्यानंतर मग साक्षीचं कॉल आला, थांब मी इथे भेटायला म्हणून नाही का. मग साक्षी आली, मला भेटली. मग त्यानंतर काय साक्षीला वाटलं असेल माझ्याबद्दल नाही का, तिला पण माझा स्वभाव माहित नव्हता साक्षीला, काय मी कशामुळे काय माहित नव्हतं तिला. भेटले वगैरे, पण साक्षीने तेव्हा पण क्लिअर सांगितलं की बाबा आता मम्मी नाराज आहे म्हणली, मी आणि मम्मी मध्ये दोघे येऊ शकत नाही साखरपुड्याला. तुम्ही माझी बहिणी वगैरे सगळे येतील, जिजू वगैरे सगळे येतील, भाऊ पण येतील, पण आम्ही दोघे येऊ शकणार म्हणली. मम्मी नाराज आहे पायलची, तर तुम्ही ते साखरपुडा करून घ्या, पुढे मी मम्मीला वगैरे कन्व्हिन्स करायला बघते म्हणली. साक्षीला खरं तर यायचं होतं साखरपुड्याला, पण कसं आहे माहिती का, साक्षी आणि मम्मी दोघे वेगवेगळे नाही, एकच आहे, त्यांचा आत्मा एकच आहे. मम्मी जे करते ते साक्षी मम्मीला एकटी नाही सोडत कधीच, त्याच्यामुळे घरी मम्मी पशी पण कोण नव्हतं ना, त्याच्यामुळे मग साक्षी पण नाही आली आणि मम्मी साक्षीला डावलून नाही येऊ शकत होते नाही का, घरात ठेवून येऊ शकत. मग साक्षी पण म्हणली की तुम्ही करा म्हणली, आम्ही नाही का करते लागण्यापर्यंत करू प्रयत्न मम्मीला नाही का हे करायला. तर मग कसा विषय, मग आला साखरपुड्याचा दिवस, सगळं आम्ही तयारी वगैरे केली, तारीख ठरली, हॉल बुक केला, आपल्या इथला घराजवळचा हॉल होता. विषय असा होता की पायलने मला रिलेशनशिपमध्ये असताना अंगठी केली होती पायलने. तर पायलचा असा काही विषय आला नाही किंवा पायलला माझ्यावर काही खर्च करायला होता. तीच अंगठी मी रिपीट एंगेजमेंटमध्ये घातली. फक्त पायलच फक्त अंगठी आणि पट्टे करायला लागले का नाही, तेवढा खर्च हॉलचा आणि जेवणाचा खर्च आणि कपड्याचा खर्च, एवढा काय खर्च आम्हाला एंगेजमेंटला आला नाही. आम्ही हलकं करून एंगेजमेंट केली. तरी सुद्धा एक वेळेस मला नंतर असं वाटत होतं की अरे एंगेजमेंट उगाच केली यार, थोडे पैसे अजून खर्च करून लग्नच केलं असतं, कारण की असं थोडी आहे. त्यानंतर नाही, विषय असा झाला की तू असं बोलते ना, विषय असा झाला की त्यानंतर वाटलंच नव्हतं की आमच्या लग्नाला 1 वर्षाचा गॅप पडल असं विषय. तो एक कंडिशन आहे ना, तुम्हाला सांगू आम्ही पुढच्या पार्टमध्ये. 1 वर्षाचा गॅप का पडला आमच्या लग्नामध्ये, आम्हाला वाटलं की नाही का डिसेंबरमध्ये करतोय, एप्रिल मे मध्ये लग्न उरकून टाकू, तर झालं नाही. काय कारणामुळे आमच्या लग्नाला 1 वर्षाचा गॅप पडला. तर साखरपुड्याला झालं काय की बाबा सगळं तयार झाली, आम्ही कपडे वगैरे घेतले, शॉपिंगला पायलला सोबत घेऊन गेलो. पायलची चॉईसच्या अंगठी चूज केली की पायल चॉईसचे काय कानातले चॉईस केले, पट्टे चॉईस केले सगळं. मग ते व्लॉग आहेत ऑलरेडी, तुम्ही जाऊन बघू शकता. तुम्ही त्या व्लॉगमध्ये तुम्हाला दिसेल. पण सासू बरं मी आले शॉपिंगला,
वगैरे वगैरे व्लॉग आहे एकदम पुराण एकदम स्टार्टिंगच म्हणता येईल. हो, आमची सुरुवातच आमच्या एंगेजमेंट पासून झाली. वाटलंच तर त्याची मी लिंक आहे ना प्रत्येकाची डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देईल, तुम्ही ते पण बघा. तुम्हाला खोटं वाटत असेल तर ते तुम्हाला पण प्रूफ म्हणून आहे किंवा लग्ना आधी साखरपुड्याला पायाला घेऊन सगळी शॉपिंग केलेली आहे आम्ही ती. तर झालं मग असं की याला पायलची मम्मी घरची येणार, कोण येणार होतं, फक्त बहिणी रेडी होते आणि भाऊ रेडी होता यायला. पुढे तू कंटिन्यू कर. मी माझ्या काळजावर ठेवून म्हणले एकटीच निघाली घरातून तिकडून. हा, एकटी निघाले घरून. बॅग अक्षरशः आहे ना घरून बॅग उचलली पायलने आणि तिथून डायरेक्ट मामाच्या घरी एकटीच आली. ती सोबत कोणी नाही, कोणीच नव्हतं माझ्यासोबत. रिक्षा पकडली तिने तिकडून ती तिकडं साखरपुड्यासाठी मामाच्या घरी आली. आणि मग तिथंच मेकअप आर्टिस्टला बोलवलं. नको रडू आता, तू का रडतोय मग. तर काय झालं माहिती का, मग मी तिथंच माझी मेकअप आर्टिस्ट होती तनू मेकओव्हर्स म्हणून, तेजू मेकओव्हर्स म्हणून. तर मी तिला पण ह्याच्या छोटे मामाच्या घरी बोलवलं. तिथे मग मी सगळं सामान माझं घेऊन आले होते, आवरायचं, साडी वगैरे माझं सगळं. मग तिथे मी रेडी झाले एंगेजमेंटसाठी. आणि मग माझ्या बहिणींचा मला फोन आला की आम्ही आलोय म्हणून. त्या आल्या म्हणून मी तरी खुश झाले की माझ्या बहिणी, त्यांचे म्हणजे माझे दाजी दोन्ही आले, माझे भाऊ आले सगळे. आणि परत मावशीचे दोघं भाऊ आले. हा, माझे दोघं नाही, 3 भाऊ आले माझे. 3 आले का? हो, 3 आले होते. मी एकाला ओळखत नाही, त्यांची नामची कधी भेट झाली नाही, फक्त 2 भाऊ. माझे सगळे भाऊ, माझ्या बहिणी आल्या आणि माझे मित्र मैत्रिणी आले सगळे. तर मी म्हणलं चला ठीक आहे, माझे भाऊ तरी आले, त्याच्यामुळे मी खुश होते तेव्हा. मग आणि काय बोल. तर मग मी मस्तपैकी आवरून वगैरे केले एंगेजमेंट. तर इथे थांबू, एक तुम्हाला एक फनी पार्ट म्हणून एक सांगतो आठवण. तर परत बॅक जाऊ आपण मागं काही वर्षापूर्वी. तर आमचं रिलेशन होतं असं की भांडण्याचं, मी जास्त पायलकडे लक्ष देत नव्हतं रिलेशनशिप मध्ये. मी माझे मित्र आणि त्यात कॉलेजमध्ये माझी एन्जॉयमेंट होती जास्त करून, नाही का, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड म्हणून आम्ही दोघं फिरत नव्हतो जास्त कॉलेजमध्ये. मी माझ्या पोरांच्या ग्रुपमध्ये जास्त येत होतो. तर सुरुवातीला तर विषय तेव्हा कसा झाला, सुरुवातीमध्ये असं चाललं की बाबा पायलची माझी लय भांडवची आणि पायल नाही का, पायले प्रतीक करायचे, मी एवढं पायल नव्हतो करत तेव्हा. तर माझी जो आमचा फ्रेंड सर्कल होता तो सगळा असं म्हणायचे की पायल तू प्रतीकसाठी एवढं नको धरू, प्रतीक तुझ्याशी लग्न करणार नाही, तुझे लक्षात ठेव. पायल नाही प्रतीक असं करत, प्रतीक असा प्रतीक असा, तू त्यासाठी एवढं हे नको करू, प्रतीक तुझ्याशी लग्न करणार नाहीये. पण पायल थांबवती होणार म्हणून. तर आम्ही असा प्लॅन केला होता, पण लॉक पण आहे. तर आम्ही काय प्लॅन केलं होतं, फनी पार्ट म्हणून सांगतो मला आता, की आम्ही एंगेजमेंटची पत्रिकांना 2 छापल्या होत्या. तर मी असं एक ओरिजिनल छापली होती जे सगळ्यांना द्यायला, आणि दुसरी होती ती फेक होती. त्याचा पण ब्लॉग आहे, तुम्ही पण नक्की जाऊन चेक करा सगळं. नाव सांगते मी 1 मिनिट. एकावर जी मित्रांना आम्ही दाखवली ना पत्रिका, त्याच्यावर नाव होतं अंकिता आणि प्रतीक असं नाव होतं. आणि जी सगळ्यांना बाकी नाही का नॉर्मल लोकांना दिली, म्हणजे खरखरची पत्रिका, त्याच्यावरती प्रतीक पायल होतं. आणि मी जरा सांगितलं की मी नाही का पायलचं नाम आमचं काही लग्न होत नाही. पायला म्हणलं व्हॉट्सअपला डीपी सगळं काढा म्हणलं. पायल गायब झाली ती कॉन्टॅक्ट 2 दिवस. आणि मी सगळ्यांना पत्रिका पाठवली या म्हणून लग्न नाही का साखरपुड्याला सगळ्यांनी या, माझ्यासाठी या. त्यातलं तुम्हाला सांगतो अक्षरशः सांगतो तुम्हाला, साखरपुड्याला कोणी आलं नव्हतं, फक्त मोजके 4-5 मित्र आले. माझ्या नाही का, मी जास्त फोर्स केला त्यांना आणि त्या मला फोन करत होतो या म्हणून ते आले साखरपुड्याला. ते आले का नाही की मी पायल साखरपुडा का करत नाही, लग्न का करत नाही, मग माझे मित्र कोणच आलं नव्हतं. नाही म्हणले आम्ही तिथे बरोबर लग्न करत नाही, आम्ही येऊन काय करू दुसऱ्या पुरुषाकडे, नाही बघायचं आम्हाला तुला. तर ते आले नाही. ते सरळ बोलले होते, तू पायलला सोडलंच कसं काय, आणि तू पायलला सोडून दुसऱ्या पोरीशी लग्न साखरपुडा करतोय, हे त्यांना पण हजम नव्हतं होत. माझ्या मित्रांना मैत्रिणींना नाही का, असं ते पण खूप दुःखी झाले माझ्यासाठी. आणि त्यांच्यावर प्रँक केला आम्ही नाही का, तो प्रँकचा पण व्हिडिओ आहे त्यांचा नाही का. ते खूप नाही का पायलला असं आम्ही एकदम आतमध्ये हॉलमध्ये नेलं होतं. अक्का एवढं तिला म्हणलं घुंगट घे, आणि त्यांच्या समोर गेले काल एवढे तर त्याच्या त्यांना घामत फुटला, म्हणजे काय पायल. तो एक फनी पार्ट म्हणून दिला आम्हाला त्यांनी, खूप ओरडले आम्हाला. फनी पार्ट म्हणून पण आहे. ती निघून गेली तिथून, तो असं का केला आमच्या बरं. मग मी फोन केला, अरे म्हणलं तुम्हीच मित्र आहेत, तुमच्याबरोबर मस्करी करणार तर कोणाबरोबर मस्करी करणार. तर त्या प्रँकचा ब्लॉग आहे, तर तुम्ही बघा, नक्की बघा. तुम्हाला कमेंट करून सांगायचं, त्या ब्लॉगवर तुम्ही कमेंट केली ना तरी चालेल, सांगा आम्हाला बघून कसं वाटलं तुम्हाला ते. तर त्यानंतर तो एक पार्ट झाला. नंतर अजून एक मित्र आला, डायरेक्ट साखरपुडा झाला, तो उशिरा आला. आमच्या दुकानाकडे बघतोय, त्याने थोडंच पडलं. मला असं नाही म्हणलं आता, असं त्यांनी मला बोललं हे चुकीचं केलं तू.
त्याच्यासोबत अजून एक मित्र होता ना, तो आला नव्हता. तो म्हणला मी नाही का आम्हाला टेजूला भेटायला म्हणला, असं मित्र म्हणला तो असं करतो म्हणून तेव्हा होतं म्हणलं मी येणार नाही म्हणला. त्यांनी फोन करून सांगितलं की अरे यांनी शाळा केली, मग तो तिकडून म्हणला मी येणार. आमची लई मित्र साखरपुड्याला आलीच नव्हती. तर मग साखरपुड्याच्या वेळेस बहिणी वगैरे पायलच्या आल्या नाही का, फक्त साक्षी मम्मी नव्हती त्यावेळेस. पायल पण खूप स्टेजवरच इमोशनल झाली. स्टेजवर पायल अक्षरशः रडत होती. माझे 2 नंबरचे जिजू आहेत, तर त्यांनी काय केलं, माझ्या मम्मीला व्हिडिओ कॉल केलता आणि माझ्या साखरपुडे दाखवत होते. आणि मला त्यावेळेस इतकं कसं तरी वाटत होतं की नाही का, असं काय बोलू आता. एक तू आता ह्या मुली जर ब्लॉग बघत असतील, तुम्ही मुली ज्या आहेत त्या मला समजू शकतात की मला कसं वाटतंय. माझी मम्मी असून सुद्धा माझ्या साखरपुड्याला नव्हती आणि ते दुःख त्यावेळेस माझं वेगळंच होतं. मी याला स्टेजवर पण बोलत होते, प्रतीक मला खूप कसं तरी वाटतंय. स्टेज रडत होती. मी डायरेक्ट समोरून थांबलं, म्हणलं पायल रडू नको, म्हणलं होईल सगळं व्यवस्थित. ती अक्षर डोळ्यातून पाणी आलतं खूप, पायल रडायला आलतं. पण पाहिलं तर आपण आता झाली की सगळं कशाला रडते, पण ते आठवल्यावर मला रडायला येतं. असं असतं. तर मग पायल तेव्हा पण टेजवर रडत होती अक्षरशः. पायल तेव्हा जेवून नव्हती बोलते का ना आपण साखरपुड्यात. आम्ही दोघं पण आमच्या साखरपुड्यात हलकंच एकदम वरच्यावर खाल्लं, जेवलं पण नव्हतं आम्ही. तशी सिच्युएशन कंडिशन खूप बेकार होती पायाची तेव्हा. मी कितीही रडत असले ना तर मला हसवणारा एकच व्यक्ती आहे हा. मी ह्याच्यासोबत भांडताना पण हसते. आता तुम्ही म्हणाल की हे कसं काय होतं, पण मी ह्याच्यावरती किती पण रागवले ना, हा माझ्याकडे बघून हसला ना, मी ह्याला असं काहीतरी फेकून मारायला गेलं तरी पण मी हसत. असं आहे माझं आणि ह्याचं बॉन्ड. अशा प्रकारे साखरपुडा पार पडला आमचा, व्यवस्थित पडला, छान पार पडला. तेव्हा एवढं काही सिच्युएशन नव्हती, फक्त एक होती की पायलची मम्मी नव्हती. तर मी म्हणतोय की हा पार्ट आपण इथंच एंड करू. तर पुढचा पार्ट मध्ये तुम्हाला सांगू आम्ही पायल 1 वर्ष का राहिली, आम्ही असं का म्हणलं, लोक असे बोलवती, लोक काय काय मम्मीला बोलली ना ते पण तुम्हाला सांगलं. लोक अक्षरशः आमच्या नातेवाईकांना जाऊन विचारत होती की ही पोरगी इथंच राहते का, अजून पोरगी इथंच असते का. म्हणजे असं नाही की मी 1 वर्ष अशी कंटिन्यू राहिली आहे, असं नाही. राहिली आहे पण कंटिन्यू. नंतर मग ते का राहिली ते सगळं कळलं तुम्हाला. घरी पण उशिरा कळलं की पायल राहते, मग तिला परमिशन भेटली तर तू राहायचंच. भरपूर गोष्टी तुम्हाला पुढच्या पार्टमध्ये सांगू. पायलनी घर सोडलं, पायल राहिली. नंतर साखरपुडा पर्यंत स्टोरी आली आपली. साखरपुडा झाला आपला 2022ला. तर त्यानंतर 1 वर्ष कसं गेलं, काय आमचं झालं, कटापटी काय असेल ते आम्ही तुम्हाला पुढच्या पार्टमध्ये सांगूच. तर मी म्हणतो हा पार्ट एवढ्यातच एंड करू, जास्त मोठा व्हायला नको पार्ट. तर कसं वाटलं कमेंट करून सांगा. आणि एका कमेंटची एक रिप्लाय द्यायचं होतं मला. लास्ट ब्लॉगला एक कमेंट आली होती की बाबा प्रतीक तू पायल बरं असायला हवं होतं त्या कंडिशनमध्ये. थोडं मागं सरक. तर प्रतीक तू त्या कंडिशनमध्ये पायलसोबत असायला हवं होतं. तू हे नाही का, हे बरोबर नाही की पायल तिकडे एकटी होती आणि तू घरीच होता म्हणून तू काहीतरी कारण सांगून गेलं होतं. त्या सिच्युएशनला असं होतं की मला वाटलं होतं की नाही का बहिणीची भांडणे होतील सॉल्व, नाही का. मी मध्ये गेलो तर असं नको व्हायला की हा पोरग पायला खूप उचकवत नाही का, हे करते, प्रोत्साहित करते या गोष्टीमध्ये आमच्या विरोधात जाण्यासाठी, की सगळं नाही का उलट नको पडायला की बाबा अजून आमच्या रिलेशनमध्ये प्रॉब्लेम नको यायला, की पायलच्या घरच्यांना माझ्यासोबत बद्दल गैरसमज नको व्हायला. म्हणून मी त्या सिच्युएशनपासून जरा लांब राहिलो. आणि ते पण मला आता खंत वाटते की त्यावेळेस मी पायलसोबत असायला पाहिजे नव्हतं, पण मी नव्हतो. पण ह्या कमेंटवरती मला पण बोलायचंय, ही कमेंट जी होती ती एकदम बरोबर होती. मी ह्याच्या खिलाफ असं काही बोलत नाहीये, पण ही कमेंट मला का बरोबर वाटते, कारण की जेव्हा मी एकटी राहिली आहे तेव्हा मी दिवस रात्र हेच शब्द बोलायचे की प्रतीक तू का नाही माझ्यासोबत. म्हणजे मी स्वतःला हा प्रश्न विचारायचे की प्रतीक असं कसं करू शकतो, मला एकटीला कसं सोडू शकतो. पण मी ह्याला हे कधी असं दाखवून दिलं नाहीये आणि मी ह्याला असं कधी प्रेशराईज नाही केलं. कारण की शेवटी बघा असं कुणावरती जबरदस्ती करून, मला पहिली गोष्ट ह्याच्यावरती कोणत्याही प्रकारचं प्रेशर नव्हतं द्यायचं, कोणची अशी जबरदस्ती नव्हती करायची. त्याच्यामुळं मी स्वतःला स्ट्रॉंग बनवत गेले आणि मी ह्या गोष्टी सगळ्या हँडल करत गेले की नाही का ठीक आहे पायल काही विषय नाही, प्रतीक नाहीये तरी पण तू थोडे दिवस
हे काढू शकते, हे जातील दिवस, हे काही दिवस कायम नाही राहणार आहे, असं तसं मी हे स्वतःला समजवत होते. आणि थँक्यू सो मच, तुम्ही अशी कमेंट केली. जसं मी तिकडं होते तेव्हा असं माझ्या मनात चाललेलं. आणि माझं असं होतं की मी नको उगाच त्यांच्या बाहेर पडलेला. जेव्हा मला कन्फर्म झालं की बाबा नाही तर पायल नाहीच राहते, मग तेव्हा मी पायाला गेलो, भेटलो. नंतर मग सगळे त्यांची राहण्याची वगैरे सोय केली, रूम बघितला कुठं राहते पायल, सगळं बघितलं. मग नंतर गॅस शेगडी विकत आणायला गेला, आम्ही मंडीमधनं गॅस आणला. नंतर मी इथनं सिलेंडर नेऊन दिला पायाला घरी, कुठं सांगून ते तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे. तर ह्याच कारणामुळे मला पण ती खंत वाटते बाबा असायला पाहिजे होतं, पण मी नव्हतो. आता ती वेळ असते, ते तो काळ असतो, त्यावेळेस माणसाच्या हातातून चुका घडतात, तशी माझी पण घडली. तर कसा वाटला हा तुम्हाला पार्ट, नक्की कमेंट करून सांगा. आणि कमेंट करा तुम्ही, कमेंटचं आम्ही उत्तर देऊ नक्की. त्यांना पण मी तसं सांगितलं की तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये याचं उत्तर भेटून जाईल. तर असेच तुम्हाला कमेंट करा, तुम्हाला काही प्रश्न पडले असेल ते विचारा, आम्ही तुम्हाला कुठल्या ना कुठल्या पार्टमध्ये त्याचं उत्तर देऊच नक्की. तुम्ही फक्त ब्लॉग कंटिन्यू बघा, कोणताही ब्लॉग असो त्यामध्ये आम्ही तुम्हाला उत्तर देऊ. आणि हा ब्लॉग इथंच एंड करतो. पायचा साखरपुडा कसा पार पडला, माझ्या घरच्यांशिवाय माझा साखरपुडा कसा पूर्ण झाला. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि धन्यवाद, असा सपोर्ट करा. बाय बाय. सपोर्ट करा.